आयुष्याला दिवा असावा, म्हातारपणी कोणतरी सांभाळणारा असावं म्हणून मुलग्याची अपेक्षा आहे. सोनोग्राफीमुळे मुलगा का मुलगी हे बघून मुलगी असेल तर बुवा तो गर्भ काढून टाकायचा. एक मुलगी आहे, माता मुलगा पाहिजे, सासू म्हणते, नवरा म्हणतो. प्रत्येक जनगणनेच्या वेळी येणारे स्त्री पुरुषांच्या प्रमाणाचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमागोमाग महाराष्ट्रातही मुलींची संख्या झपाट्याने कमी होते. याचं मुख्य कारण म्हणजे गर्भातच होणारी मुलींची हत्या, स्त्री भ्रूण हत्या. समजा मुलांना त्यांच्या वयातल्या मुली लग्नाच्या वयातल्या मिळत नसल्या तर कदाचित आपण म्हणतो बलात्कार होऊ शकतील मुलींवर, प्रॉस्टिट्यूशन जास्त होऊ शकेल. स्त्री भ्रूण हत्या पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी पद्धत. शिकल्या सवरलेल्या प्रगत समाजानं तंत्रज्ञानाचा आधार घेऊन वापरलेली. परिणाम मुलींची कमी संख्या. आज महाराष्ट्रात जळगावमध्ये 1000 मुलांच्या तुलनेत 880, औरंगाबादमध्ये 890, अहमदनगरमध्ये 854, बीडमध्ये 894, साताऱ्यात 878, सोलापूरमध्ये 895, उस्मानाबाद 894, सांगलीत 851 आणि कोल्हापूरमध्ये आहे 839. या सगळ्या जिल्ह्यांमधला बहुतांश भाग सधन आहे. मुलींचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे विदर्भ, नंदुरबार आणि रत्नागिरीत. आज सांगलीत शिराळा, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यांमध्ये मुलींचं प्रमाण 800 ते 850 दरम्यान आहे. सांगलीच्या याच सधन पट्ट्यात साखर कारखाने जास्त आहेत. मुलींच्या याच प्रमाणाचा फटका सांगलीतल्या कन्याशाळा आणि अंगणवाड्यांना बसलाय. ज्यावेळी आम्ही अंगणवाडी चालू केली त्यावेळी जवळजवळ 50 ते 60 मुली होत्या, पण अलीकडे म्हणजे गेल्या वर्षीपासून आमच्याकडे फक्त आता 40च मुली अंगणवाडीत आहेत. दरवर्षी मुली हरवत आहेत. यावर्षी सांगली शहरात अंगणवाडीत 8626 मुलं तर 7815 मुली आहेत. हे प्रमाण अधिकाधिक व्यस्त होत जाणार आहे. ज्या समाजात सधनता आहे त्या समाजात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. मुलगी म्हणजे परक्याचं धन असा समज असणाऱ्या आपल्या समाजात हा प्रश्न थेट संपत्ती आणि वारसा हक्कांशी जोडलेला आहे. त्यात भर म्हणजे हुंडा. केळीच्या बागांनी संपन्न अशी एकेकाळी जळगावची ओळख होती. आता हाच जळगाव जिल्हा हुंडाबळीच्या प्रश्नांनी बेजार झालाय. भुसावळ इथं राहणारे पंडित भिरुड न्याय मिळावा म्हणून गेले वर्षभर वकिलांकडे फेऱ्या मारतायत. न्याय आपल्या मुलीसाठी जी आज हयात नाही, पण तिच्यावर झालेल्या अत्याचारानं पंडित अस्वस्थ असतात. गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्यांच्या 22 वर्षांच्या मुलीनं म्हणजे दीपालीनं आत्महत्या केली. सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला म्हणून. फेब्रुवारी 2007 मध्ये दीपालीचं सचिन कोलतेशी लग्न झालं. लग्नामध्ये 25,000 आणि 25 तोळे सोनं
अन्न वगैरे त्यांनी मागितलं, तर तेवढं कॉम्प्रोमाइज करून 20 तोळे सोनं आणि 20,000 रुपये हे चांदीचा तांब्या, ताट आणि साधारण अन्नासाठी कॅश रक्कम त्यांना वेगळी दिली. 25 वर्षांपूर्वी पंडितांची पत्नी आणि मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हा मिळालेल्या इन्शुरन्सच्या रकमेतून त्यांना मंदिर बांधायचं होतं. त्या 10 लाखांवर दीपालीच्या सासरची मंडळी हक्क सांगत होती. वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा चालूच राहिला. हुंड्याची मागणी वाढत राहिली. ते मंदिर न बांधताही पैसे आम्हाला पाहिजे म्हणून तिला मारहाण वगैरे सुरू झालं आणि तिला इथं येऊ न देणे, त्रास देणं, या सर्व त्रास तिला वाढत गेला. मुलगी गेली ती हुंड्याच्या प्रथेमुळे. यात आमचं काय चुकलं असं पंडितांना सारखा प्रश्न पडतो. हुंडा भेटतो म्हणूनच तो अपघात घडताय. त्यांना माहिती आहे ना, एक मुलगी गेली, दुसरी कोणी लग्न करेलच, परत हुंडा मिळेलच. हुंड्यासाठी नाडलं जाण्याचं अशा कित्येक घरांमध्ये घडत राहतं. ते कधी शेजारचं घर असतं, गावातलं असतं, तसं शहरातलंही. समाजानं आधीच मुलींना दुय्यम स्थान दिलेलं. मुलगी झाली तरी चालेल, पण मुलगा हवाच हा समज अधिकाधिक पक्का झालेला. याच काळात मुलगी झाली हो या नाटकानं महाराष्ट्रात फिरून वास्तववादी चित्र मांडलं. कारण मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन. अहो, मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन आणि आज न उद्या स्वतःचे पैसे घालून करावे लागते तिचे कन्यादान. अरे 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 अरे. हाच पैसा साठवण्यासाठी मुलीचा गर्भच नाकारण्याचं तंत्र या सुशिक्षित समाजाला मिळालं आणि सेक्स सिलेक्टिव्ह ॲबॉर्शन हा धंदा सुरू झाला. (1994) मध्ये प्रिनेटल डायग्नोसिस टेक्निक ऍक्ट म्हणजेच PNDT कायदा झाला. पण या कायद्यात पळवाटा म्हणून मुलींना वाचवण्याकरिता कठोर कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आणि सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर मुलींची गर्भातच होणारी हत्या रोखण्यासाठी कायदा अस्तित्वात आला. प्री कंडिशनल अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट नुसार गर्भलिंग चिकित्सेवर बंदी, तशा प्रकारच्या जाहिरातींवर बंदी, गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या यंत्रांवर नियंत्रण आणि अल्ट्रासाऊंड मशीनच्या नोंदणीवर बंधनं टाकण्यात आली. पण सोनोग्राफीच्या बेसुमार वापरानं मुलीचा गर्भ शोधणं आणि संपवणं सुरूच राहिलं. वयाची परिस्थिती अशी झाली आहे की 35 ते 38 पर्यंत झाले तरी मुली मिळत नाही. मुलींचा जन्म झाल्यावर त्या नको आहेत हे आजही घडतं. आजही काही समाजात तशी प्रथा आहे. मुलींना जन्मताच मारून टाकण्याची प्रथा.
बंजाऱ्यांच्या तांड्यावर गेलं की दिसतात काम उपसणाऱ्या मुली. शिक्षणाची आबाळ, कारण मुलींच्या शिक्षणाला किंमत नाही. बाईच्या मताला किंमत नाही. पण सण सुरू झाले की इथे बायांचं राज्य असतं. त्यामुळे होळीला असे तांड्या तांड्यात फेर धरून नाच होतात. सण कसा साजरा करायचा, हजाराच्या वस्तीत नियोजन कसं करायचं तेही त्याच ठरवतात. या सगळ्याची एक लीडर असते, तांड्याची नायकीण. गावातल्या इतर बुजुर्ग महिलांसोबत ती गटात वावरते. पण तिच्या या भूमिकेला असते एक दुःखाची झालर. बाई म्हणून जन्माला तर आलो, पण जगण्याचा हक्क असेलच असं नाही. गोरगरीबेर केरी हायसत चालायचं, केरी कोण चाल. एकच गण जगो, दी पोऱ्या एक पोरी गण जगो. वर्षानुवर्ष परंपरेनं चालत आलेली पद्धत. लग्नासाठी मुलगी देताना मुलाला करार द्यावा लागतो. करार म्हणजे पैसा, दागिने. बोरीन महाराज बेटा कटाळाच्या बेटी जाते ना, आचो मळत आची वाट, अगले वाळो कसोक मळच, काही मळच, वशी मार नाकाच बेटा. या विरोधात तोंडातून ब्र काढला तर समाज बहिष्कार टाकेल याची भीती. पण बंजारा तांड्यात जन्मलेल्या जिजा राठोडनं ब्र काढला. आपण जे सोचत आणि जेच कर सकत. गावातल्याच 3 मुलींना वाचवलं. बंजारांमध्ये कसं मोठी मुलगी झाली तिला जगवतात, पण दुसरी झाली की तिला मग जगू दे, यांना काही जगण्याचा अधिकार नाही असं समजतात. पण मी त्यांना वाचवले तिघांना की नका तंबाखू नका खायला. त्यांचं मन परिवर्तन केलं आणि त्यांना माझ्याजवळ 2 दिवस ठेवलं, 2-3 दिवस असे. त्यामुळे मग ते वाचलेले आहेत. त्यामुळे मुलींची संख्या गावात कमी दिसते. अंगणवाडीतले आकडे बालमृत्यूमध्ये मुलींची संख्या जास्त दाखवतात. माझी आजी जेव्हा होती तर त्यावेळेस 1000 जर मुलं असले तर कमीत कमी 200 ते 300 मुली असायच्या. आता ते प्रमाण थोडं वाढलेलं आहे, पण इतर समाजाच्या दृष्टीने ते खूप कमी आहे. बंजाऱ्याच्या तांड्यामधल्या या हरवलेल्या मुली शोधायचं काम जिजा करते. संघर्ष करते परंपरेनं जखडलेल्या आपल्या समाजाच्या विरोधात. परंपरेच्या नावाखाली समाजात वाईट चालीरीती आला. याच कारणामुळे शहरात सुद्धा मुली नाहीशा होताना दिसतात. याचा परिणाम आता काही भागात दिसायला लागलाय. लेवा युवक संघाने लग्न जमवण्यासाठी लेवा पाटील समाजाची वेबसाईट सुरू केली. त्याला फक्त 1 महिना झालाय. पण इथे नोंदणी करणाऱ्यांमध्ये मुलीच जास्त आहेत. सध्या लेवा समाजामध्ये वधू ज्या आहेत त्या जास्त शिकलेल्या आहेत आणि वर कमी शिकलेले आहे. त्यामुळे शिकलेल्या वराच्या अपेक्षेने इंटरनेटवर आपली माहिती टाकणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. पण याचा अर्थ मुली मुलांपेक्षा जास्त आहेत असं नाही. त्या संख्येने कमीच आहेत. इतके मुलीला शिकवून आणि त्या मुलीला इतका खर्च येतो लग्नामध्ये, तर त्याच्यापेक्षा मुलीच नको असा विचार 20 वर्षापूर्वी पालकांनी केला. आणि पर्यायाने आज अशी परिस्थिती निर्माण झाली की मुली कमी झालेल्या आहेत. तरीही हुंडा द्यावा लागतो. त्यावर लग्नाचा थाटमाटही ठरतो.
शहरापासून जरा बाहेर जवळच्या गावात गेलं की वेगळंच चित्र दिसतं. मुलीवाला जर समजा कुणी नोकरीवालाच बघेल तर मग शेतकऱ्याच्या मुलांचं कसं होईल. जळगाव जिल्ह्यातलं आसोदा गाव. बहुतेक जण शेतीचा व्यवसाय करतात, नाहीतर मजुरीला जातात. घरादारात फार श्रीमंती नाही. आता या गावात लग्नाचा प्रश्न गंभीर होत चालला. मुलांची लग्नच जमत नाही. वयाची परिस्थिती अशी झाली आहे की 35 ते 38 पर्यंत झाले तरी मुली मिळत नाही. मग बुवा आता लग्न कसे करायचे ते इथून कुठेतरी नागपूरपर्यंत जायचे. त्याच्या पुढे गेल्यावर खेडे पाळे काय जातपात बघायची नाही आणि जी मुलगी मिळेल हो म्हणेल त्या मुलीशी लग्न जाऊन ती मुलगी इकडे आणायची. असंच लग्न केलं लेवा पाटील समाजातल्या राजेंद्र नेहते यांनी. शेतीशिवाय ते नोकरी करतात एका इलेक्ट्रिक कंपनीत. 2 वर्षापूर्वी त्यांनी लग्न केलं, पण त्यांची बायको आहे तेली समाजातली. मुंडीकोटा म्हणून गाव आहे, तिथे गेले होते. तिथे मुलगी बघितली वगैरे आणि माझ्या साडूंचं आणि माझं एकाच मंडपामध्ये दोघांचे लग्न झाले होते. राजेंद्र आणि सुनीताचा संसार सुखाने चालला, पण लग्न जमवण्यासाठी घरच्यांना खूप पायपीट करावी लागली. लग्नात देण्याघेण्याचे व्यवहार काही झाले नाहीत. आपापल्या सोयीनं खर्च करून लग्न झालं. रेल्वेच्या भाड्याने 10,000 5,000 हे लागतो खर्च. मग बाकीचा तर ती कोण जरी चांगली परिस्थिती राहिली तर सगळा खर्च तेच भरून घेतात मुलींचे आई बाबा. मग त्याच्यामुळे काही तेवढा प्रॉब्लेम येत नाही त्यांना. सुनीता सारख्या अनेक जणी चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर भागातून लग्न करून या भागात आल्या आहेत. मुली कमी होण्याचे हे परिणाम भविष्यातल्या धोक्याची चाहूल आहेत. डॉक्टरांनी त्या बायांची पिशवी साफ केली असं आम्हाला सांगितलं, परंतु आवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना. या निवेदन दिल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची आम्ही 4-4, 10-10 वेळा ग्रामस्थ त्यांना जाऊन भेटलो, परंतु त्याच्यामध्ये गर्भपातात प्रगतीच झाली. ते कुठेही प्रकरण थांबलं नाही आणि अजूनही बी थांबलेलं नाही. लोकवस्तीच्या दोडीत शीतल सारख्या बऱ्याच मुली घरच्या बाईकवर फिरताना दिसतात. दोडीतली सर्वात जास्त शिकलेली मुलगी आज डॉक्टर झाली. काहींनी MBA केलं, काही इंजिनियरही झाल्या. पण वरवर दिसणाऱ्या या प्रगतीची खपली काढली तर एक भयंकर भळभळणारी जखम उघडी होते. ती म्हणजे लेकी सुनांच्या पोटी रुजलेला गर्भ हा मुलीचा आहे म्हणून त्याची जन्माआधीच करण्यात येणारी हत्या. तेही सरकारी रुग्णालयाच्या मदतीने. आपल्या दवाखान्यामध्ये इतर चांगले रोग आजारांवरचे उपचाराऐवजी इथं गर्भपाताचंच प्रमाण जास्त आहे आणि इथं गर्भपात केल्या जातात. त्यातल्या त्यात मुलींचे गर्भपात जास्त केले जातात. कायदा असूनही हे थांबत नाही हे बघून केदारांसारख्या गावकऱ्यांनी शेवटी माहितीच्या अधिकाराचा वापर केला. त्यांनी ग्रामीण रुग्णालयातल्या गर्भपातांची माहिती मिळवली. त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
2005 साली या रुग्णालयात एकूण 116 गर्भपात करण्यात आले. त्यापैकी 39 गर्भपात 12 आठवड्यांनंतरचे होते. विशेष म्हणजे या सर्व महिलांना त्या आधीच्या मुली आहेत. काहींना 2 मुली, काहींना 4. इतकंच नाही तर 16 ते 20 आठवड्यांच्या जागी खाडाखोड करून त्याऐवजी 12चा आकडा केल्याचे पुरावेही. डॉक्टरांनी त्या बायांची पिशवी साफ केली असं आम्हाला सांगितलं. स्त्री भ्रूण हत्या रोखण्याची चर्चा तर खूप होते, पण त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं कठीणच. दोडीच्या ग्रामस्थांनी नेमकं हेच केलंय. सरकार दरबारी याची दखल घेतली जात नव्हती, म्हणून थेट न्यायालयात धाव घेतली. मंत्री महोदयांनी सुद्धा माहितीच्या अधिकारात पण आम्ही खूप माहिती मागितल्या, ग्रामसभा पण घेतल्या. त्या ग्रामसभेचे आम्ही ठराव पाठवलेले, तरी पण आम्हाला काहीच रिस्पॉन्स त्यांनी दिलेला नाही. म्हणजे अधिकाऱ्यांनी आमच्या जे काही निदर्शनात आलं त्या गोष्टी आम्ही शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आम्ही स्वतः मी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. तरीही प्रत्यक्षात काही फरक पडला नाही. सगळ्या मंत्र्यांना निवेदन दिले, सगळ्या आरोग्य खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, डायरेक्टरांना दिले, जिल्हास्तरीय सगळ्या अधिकाऱ्यांना 4-4 वेळा निवेदन दिले. आम्ही 4-4, 10-10 वेळा ग्रामस्थ त्यांना जाऊन भेटलो, परंतु त्याच्यामध्ये गर्भपातात प्रगतीच झाली. ते कुठेही प्रकरण थांबलं नाही आणि अजूनही बी थांबलेलं नाही. अर्थात शिक्षणानं, आर्थिक सुबत्तेनं जिथं स्त्री भ्रूण हत्या थांबल्या नाहीत, तिथे दोडीच्या गावकऱ्यांचा हा झगडा बऱ्याच जणांना बरंच काही सांगून जातोय. पासून कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. डॉक्टरांवर कारवाई आणि समाजाची मानसिकता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. मानसिकता दबावाखालची, त्याबद्दल बाईला बोलताही येत नाही. कारण मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा तिचा हक्कच कधी कधी समाज नाकारतो. हिला 3ऱ्यांदा मुलगी झाली आणि हिचा नवरा आता धमकी देऊन गेलाय की तुला मी घरात घेणार नाही. मानसिकता पैशासाठी कायद्यातल्या पळवाटा शोधण्याची. एखाद्या सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरला जर लबाडीच करायची असली तर एखादी भगिनी जी येते आणि तिला जाणून घ्यायचं की मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिच्याकडनं त्यांनी काही रोख स्वरूपात रक्कम स्वीकारून तिची तपासणी केली आणि तिची जर नोंद रजिस्टरमध्येच केली नसेल, तिची रेफर स्लिप ठेवली नसेल, तिला दिलेला रिपोर्टसुद्धा लेखी स्वरूपात त्याच्या दवाखान्यात ठेवला नसेल, तर अशा केसेसला आम्हाला तिथे गेल्यानंतर काहीच आम्हाला थांगपत्ता लागणं शक्य नाही आहे. कारण हा सगळा चोरी छुपे केलेला मामला असतो. ती भगिनी येते, तपासून घेते, हे त्यांना सांगतात. एवढंच कसं करता कित्येक वेळाने ते कॉंग्रॅच्युलेशन किंवा सॉरी शब्द वापरतात. ह्याच्यावरनं तिलाही कळतं की आपलं गर्भातलं पोर हे मुलगा आहे किंवा मुलगी आहे. अजूनही लोकांच्या हातात बरंच काही आहे आणि ते शक्यही आहे. कारण मुलींची फॅक्टरी करू शकत नाही, त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा असेल तर ताबडतोबीने काही केलं पाहिजे. आणि ताबडतोबीने काय करायचं तर कायद्याची अंमलबजावणी करणं. त्यासाठी जे घटक आहेत, सरकारी यंत्रणा, डॉक्टर आणि समाज, हे तिघही जबाबदार आहेत. प्रत्येक आई वडिलांनी ठरवलं तर कदाचित या हरवलेल्या मुली पुढच्या जनगणनेत सापडतील.